अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं युवा उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिली आहे। दरम्यान प्राजक्ता पिल्लेवान यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे। अमरावतीत 40% युवा मतदार आहेत, मात्र युवकांना राजकारणात संधी न देता त्यांचा केवळ उपयोग करून दिला जातो असा आरोप त्यांनी केला आहे। विद्यमान खासदारानं 5 वर्षात कोणत्याही प्रकारची विकास कामं केली नाहीत। शेतकरी आत्महत्या, मेळघाटातील कुपोषण, विमानतळाचा मुद्दा देखील मार्गी लागला नाही अशी टीका त्यांनी केली आहे। जो युवा पिढीला आणि शिक्षणाला महत्त्व देऊन या सगळ्या गोष्टींवर माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवून माझ्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करणार। आणि त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातील जे कोणते मतदार आहेत लोकसभेतील क्षेत्रातील ते सगळं मागील 10 वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्यातील युवा म्हणून आजपर्यंत कोणत्याच पक्षाने संधी दिलेली नाही आहे। 40% युवा मतदार आहेत, पण त्यांचा फक्त आणि फक्त मतदानासाठीच वापर केला जातो आहे। त्यानंतर जी बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीवर काम करण्याचं मी कृषी शिक्षण घेतलं असल्यामुळे त्याच्यामुळे मला कृषी उद्योग म्हणून या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा उद्योग आहे नाही आणि बेरोजगारीला त्या अनुषंगानेच मार्गी लागायचा प्रयत्न माझा आहे।